मित्रांनो, आज आलो आम्ही आशियाच्या खंडातील सर्वात भयानक जंगलावर. आमच्या हेलिकॉप्टरने आम्हाला इथे सोडले. आता आम्ही इथून या जंगलात आलोय. तर या जंगलामध्ये मोगरापेक्षा जास्त कोबरा आढळतात. तुम्हाला दाखवतो मी. तर माझ्यासोबत आहे सिद्धेश आणि विशाल. अरे म्हणे का तू, आपण आशियातील नाही आफ्रिका खंडात. सॉरी आफ्रिका खंडातल्या जंगलात आहे आम्ही. तर इथून बघू शकता, इथं जास्त कोबरा आढळता मोगरापेक्षा. हळू या रे जरा. हो बाबू, विषारी झाड इथे, याला हात लावू नका. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही आफ्रिका खंडातील सर्वात मोठी नदी, 1 नंबर नदी. इतकी मोठी नदी आहे, हिचं पात्र जवळजवळ संपतच नाही. खूप लांब नदी आहे. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही. पण या नदीचं पाणी खारट आहे. हे पाणी उकळून प्यायल्याशिवाय पर्याय नाही. ताण लागली? काय म्हणतो सिद्धेश, तुला ताण लागली? हा, ताण लागली खूप. अरे, हे पाणी घ्यायला मी तुला हे पाणी उकळून पाजलं असतं, पण आपल्याकडे नेमकी तांब्याने आणलाय रे पाणी प्यायला. आंब्या नाहीये का, मग काय करायचं आता? तर मग एक काम कर तू, मी पाणी आणले ना. मग बागायला का तू काही? काय झालं? आम्ही कशाला आलो इकडे तुझ्या तर मित्रांनो, तुम्ही अशा जंगलात कधी हरवले तर सोबत पाण्याची बाटली नक्की ठेवा. पाणी कधी चल रे, पाणी तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही. या बघा, या जंगलातला हा सगळ्यात भयानक ऊस आहे. या ऊसामध्ये इतके बिबटे. जरा जपून चाला रे, पुढे नका जाऊ. या जंगलात खूप बिबटे. जरा आजूबाजूला पाहत चाला, गुळणी करू नको रे, इकडे प्यायला पाणी नाही. तर मित्रांनो, बघू शकता. हे बघा केवढले मासे. हे बघू शकता तुम्ही मित्रांनो. हे बघा किती मोठाले मासे. पण नेमके पकड, माशी पकड. आम्ही आता मासे पकडले असते, पण आमच्याकडे नेमकी मासे पकडायचं गळ नाही. तर सिद्धेश, तू आणलाय का गळ? नाही, शर्ट काढू का? शर्टाने पकडू. शर्ट काढू का? ते काय जाळ आहे का? गपचित चाल. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हे बघा, सूर्य बुडायला लागलाय आणि अंधार व्हायची वेळ झाली आहे. तर आम्हाला आता खाण्यासाठी काहीतरी सापडावं लागेल आणि राहण्यासाठी पण. तर चालत राहा, आम्हाला नक्की काही ना काही मिळेल. तर लवकरात लवकर काहीतरी खायला सापडावं लागेल. विचारे काट्याचं झाड आहे, जपून या जरा. पुढे बागायला का तू? बाबळीचं झाड आहे. बाबळीच आहे का? मला माहित नव्हतं. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, सूर्य बुडू राहिला तिकडं. आम्हाला खायला काहीतरी सापडावं लागेल. खाली पाय रे. काय? शेने मिल गया खाना. हे बघा मित्रांनो, तुम्हाला जर थोडीशी शरीरात एनर्जी नसली आणि खाण्यासाठी काही पाहिजे असलं तर तुम्ही हे बघू शकता. हे बघा, हे छोटे छोटे किडे खावा लागतात. याची चव तर खूप कडू आहे, पण पोट आणून खावं लागेल. तुम्हाला देतो. नाही, आम्हाला नाही खायचं. खाऊन घे धर. अरे भाऊ, संध्याकाळी इथं खायला काहीच भेटणार नाही. धर, खाऊन घे. अरे फुकू नको, थोडं खात राहा. अरे खात राहा, काय होत नाही. मरतीने माणसं त्यांनी. चला, आमचं काहीतरी नाश्ता पोटाला काहीतरी झालंय, पण काहीच झालं नाही आणि आम्हाला पुढे जाऊन काहीतरी सापडावं लागेल. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही. ते बघा तिकडे ते बघा. तर त्या उसात काहीतरी आहे. दिसलं का? आवाज येतो बघा. चिमणी आहे. चिमणी का? सॉरी, चिमणी होती. खूप थकलोय आम्ही, चालून दमलोय, पण आता खायला काय आम्हाला सापडून नाही राहिलं. हे भेटलंय. ते काय आता, ते काय काम येईन, ते संडासला काम येईन. बाटली राहून दे सोबत. काम येईल आपल्या सकाळी. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, इथं कोणतरी जाळं लावून गेलंय आणि आम्हाला इथे नक्की काहीतरी खायला मिळेल. हे बघू शकता तुम्ही. पॅन्ट वर करून घ्या जरा, हळू या. हे बघा, पाण्यात कोणीतरी इथे जाळं लावून गेलंय. हळू रे. हो. मित्रांनो, बघू शकता तुम्ही. मासे आहे का जाळ्यात? खाने का इंतजाम हो गया है. मछली मिल गई है, ये देख सकते हैं. इतने में तो कोई ये देखो, अब मैं इसे कच्चा खाऊंगा.
बहुत गंदी। और देखते हैं बड़ा बड़ा कुछ। अरे आपलं मराठी चॅनल आहे भाऊ, मराठीतनं बोल. मछली बिकलीने मासा म्हण त्याला, कळतं का काय तुला? तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, इथं आम्हाला खायला काहीतरी मिळेल. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आता संध्याकाळ होऊ राहिली, आम्हाला लवकर काहीतरी राहण्यासाठी एखादा सहारा सापडावं लागेल. तर सिद्धेश बघ तू, इथं इथं खूप मस्त जागा आहे, इथं वरतून सगळे कव्हर आहे, इथं आपण झोपू शकतो. हे बघ, या फांट्या कापून टाक, इथं आपण जरा जाळ करू, म्हणजे आजूबाजूला काही जंगली प्राणी आपल्या जवळ येणार नाही. तर तू जा बरं, लाकडं तोडून आण, काहीतरी पेटवायला घेऊन ये, आपण आग पेटू. इथं जा पटकन घेऊन ये. चल रे. मी तोवर इथल्या पांट्या तोडतो. तर मित्रांनो आम्हाला खूप मस्त स्पॉट भेटलाय. वरतून काय छत आम्हाला गरज नाही, फक्त आजूबाजूनी जरा काटाकुटांचा आम्हाला भेव आहे, त्यामुळे आम्ही आग पेटवतोय. तर मित्रांनो आग पेटवण्यासाठी तुम्ही तुमच्याकडे जर काही माचीस वगैरे नसली तर तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने पेटू शकता, पण मी त्या पद्धतीने का पेटवणार नाहीये. मी तुम्हाला दाखवतो मी कोणत्या पद्धतीने आग पेटवणार आहे ते. अरे तू बापाने पाहिले का वळल्या लाकडाने का आग पेटन का? वाळेल रे. तर मित्रांनो बघू शकता, अशा वेळेस तुम्हाला जर जंगलात आग पेटवायची असेल आणि तुमच्याकडे जर काहीच नसेल तर असं जंगलात आग घालायला येऊच नका. सोबत काहीतरी आग पेटवायला लायटर घेऊन या. मी आणलं होतं लायटर. तर मित्रांनो बघू शकता, हे बघा, एक लायटर सोबतच ठेवायचं. तर मित्रांनो बघू शकता, आम्ही आग पेटवलेली आहे. तर आता आमच्या जवळ काही प्राणी वगैरे काही येणार नाही. आमचा दिवस आज इथेच घालवणार आहे आम्ही. सकाळ झाली का मग आम्ही इथून निघून जाऊ. अरे सिद्धे जरा वाळेल लाकडं आण रे. कोणते आणले वल्ले, पेटून नाही राहिले ते. वाळेल पावसाळ्यात कुठं लाकडं भेटेल का? आण तू आण. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आम्ही जाळ केलेला आहे. चला याच्यावर थोडस मासे भाजून घेऊ आपण. त्याला मासे काढा. मासे भेटले का तेवढे मासे काढा. हा पकडायला नको. हे आणलं होतं मी मासे भाजायसाठी. थंडी बी वाजू राहिली मित्रांनो, आम्ही जरा भिजलोय पाण्यात. तर आज रात्री आम्ही इथेच मुक्काम करणार आहे आणि उद्या सकाळ झाली का निघून जाऊ. आम्ही ही आग जरा रात्रभर चालू ठेवू, म्हणजे आमच्या आजूबाजूला काही जनावर येणार नाही. आग विजल्यावर काय करायचं? आग विजल्यावर मग या दुनियेत नाही विझून जायचं, कळलं का? हा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आजच्या दिवस आम्ही इथेच आराम करणार आहे, इथंच झोपून घेणार आहे. या रे इथंच झोपून, उद्या सकाळी जाऊ. बाबा काट. अरे काटा पिछोड़े में घुस गया सिद्धेश के. अरे पहले मकान साफ करने का, उसके बाद सोने का. तर मित्रांनो नेक्स्ट पार्ट आम्ही उद्याच्या व्हिडिओ मध्ये दाखवू. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.